भारतामधली पहिली सायकल कंपनी कोणती हे माहित आहे? यस, काही जणांना अगदी बरोबर माहित असणार आहे. भारतातली पहिली सायकल कंपनी म्हणजे हिरो. पण माहित आहे का, ही हिरो सायकल कंपनी निर्माण होण्याच्या अगोदर OP मुंजाळ म्हणजे ओमप्रकाश मुंजाळ, ज्यांना नंतर OP असंच म्हटलं जातं, यांनी आपल्या 3 भावांसहित मिळून एक कंपनी स्थापन केली होती आणि ती अगोदर सायकलचे फक्त स्पेअर पार्ट्स निर्माण करत होती. पण नंतर मात्र त्यांनी हिरो हे ब्रँड नेम घेऊन आपल्या सायकल कंपनीची सुरुवात केली. या संदर्भातला एक किस्सा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे बरं का. एकदा असं झालं होतं, काही कारणांमुळे सगळ्याच कामगारांनी संप पुकारलेला होता आणि अर्थातच या हिरो कंपनीमधल्याही कामगारांनी संप पुकारलेला होता आणि तेही संपात सहभागी होणार होते. पण या OPचं म्हणणं त्या कामगारांना असं होतं की त्यांनी कामावर परत यावं आणि संपामध्ये सहभागी होऊ नये. पण कामगार ते ऐकायला तयार नाहीत. हे बघितल्यानंतर ठीक आहे, मी तर माझी कंपनी बंद ठेवणार नाही, मी स्वतः सायकलच्या उत्पादनाला सुरुवात करेन असं म्हणून त्यांनी खरोखर कंपनी सुरू केली सुद्धा. लगेच त्या मशीन्स धडधडायला लागल्या सुद्धा. ते पाहिल्यानंतर पुन्हा एकदा या सगळ्या कामगारांनी त्यांना विनंती केली की संप संपेपर्यंत तुम्ही थांबा, थोडीशी वाट पहा, नंतर मग आम्ही कामावर परत येणारच आहोत आणि सायकलींचं उत्पादन आपण त्यानंतर करू. पण त्यावेळी या OPनी जे सांगितलं ना, ते खूपच महत्त्वाचं वाटतं. आणि कंपनी मालक असण्यापेक्षाही एक मनुष्य म्हणून OP किती महत्त्वाचे होते हे सुद्धा लक्षात येतं. त्या कामगारांना त्यावेळी ओमप्रकाश मुंजाळ यांनी उत्तर असं दिलं, संपामुळे सायकली आपण प्रोव्हाइड करू शकलो नाही ही बाब डीलर्स समजून घेतील, पण ज्या मुलाला आई वडिलांनी प्रॉमिस केलं असेल की तुझ्या वाढदिवशी आम्ही तुला सायकल गिफ्ट देणार आहोत, तो मुलगा ही बाब कशी समजून घेईल? त्याचा केवढा हिरमोड होईल? त्याचा हिरमोड होऊ नये म्हणून विहित वेळेत सगळ्या सायकलींची ऑर्डरची पूर्तता झाली पाहिजे म्हणून मी ही कंपनी सुरू ठेवतच आहे. हे ऐकल्यानंतर अर्थातच सगळ्या कामगारांनी आपला संप मागे घेतला आणि ते कामावर परतले. अशा रीतीनं भावनिक टच देऊन किंवा भावना सुद्धा ओतून त्यांनी सगळा हा आपला कारखाना चालवला आणि म्हणूनच तर हिरो सायकल कंपनी ही खूप मोठी नावाजलेली झाली. अगदी सुरुवातीला दररोज फक्त 22 ते 25 सायकलींचं उत्पादन होत असे, पण तिथून पुढे झेप एवढी मोठी घेतली की प्रतिवर्षी 22 लाखांपेक्षाही अधिक सायकली ही हिरो कंपनी निर्माण करू लागली. आणि 1986 मध्ये तर या सायकल कंपनीला जगातली सर्वात मोठी सायकल निर्माण करणारी कंपनी म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सुद्धा तिचं नाव नोंदवलं गेलं. मग तुम्हाला कशी वाटली ही हिरो कंपनीची कथा? तुम्हाला काय वाटलं ते खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून अवश्य कळवा. थँक्यू.